नाशिक जिल्ह्यात भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये मोठमोठे अधिकारी सापडत असताना त्यातच आज चक्क गावचा सरपंच आणि उपसरपंच यांनी भ्रष्टाचार केल्यामुळे नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली आहे। चांदवड तालुक्यातील सोग्रस येथील लोकप्रतिनिधी गावचे सरपंच उपसरपंच यांनी जिल्हा परिषद शाळेअंतर्गत बनवण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचं बिल मंजूर करण्यासाठी तक्रारदाराकडे 50,000ची मागणी केली होती, परंतु तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या संदर्भात तक्रार केल्यामुळे सोग्रस गावचा सरपंच भास्कर पुंडलिक गांगोडे आणि उपसरपंच प्रकाश चंद्रभान गांगोडे यांना रंगेहात 30,000 रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अनिल बडगुजर, उपपोलीस निरीक्षक दीपक पवार, संजय ठाकरे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करत त्यांना अटक केली आहे। शासनातर्फे लोकांच्या हितासाठी सरकारी योजनेद्वारे लाखो करोड रुपये खर्च केले जात असताना त्यावर सहकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी अशा प्रकारे जर भ्रष्टाचार करत असतील तर ही बाब गंभीर आहे। लोकांच्या हितासाठी काम करणाऱ्यांनी जर असे काम केले तर गावचा विकास करणार कोण असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। सप्रेम मराठी न्यूज, नाशिक।